काय सांगताल तुम्ही? पार्ट्या शेळ्या घेऊन करावं का पाटर घेऊन करावं? करडाच्या शेळ्या घेऊन करडाच्या शेळ्या घेऊन असलं नाही घ्यायचं. नाही परवडत नाही. कसं काय? 5 महिने सांभाळायला लागते त्या फोकात. बर. आणि करडा असली ती महाग जाते ना, पण 20,000 जाते. महाग असले तरी बी करडा शेळ्या परवडते. बर. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोलीच्या शेळी मेंढी बाजारात. शेतकरी मित्रांनो, सांगोलीची यात्रा चालू होणार आहे, त्यामुळं सांगोलीचा बाजार शेळी मेंढीचा रोजच्या ठिकाणी भरलेला नाही. बैल बाजाराच्या शेजारी शेळी मेंढीचा बाजार चालू आहे, म्हणजे बैलाच्या बाजारात येऊन शेळीचे व्यवहार चालू झालेत मित्रांनो. तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सांगोलीचा शेळी मेंढी बाजार असेल, बैल बाजार असेल, खिलारगाई बाजार असेल, याचे जर्सी गाय असेल, याचे पाड्या असलेल्या म्हशीचा बाजार कव्हर करत असतो. तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या शेळ्या मेंढ्या बघायला आवडतील कमेंट करून सांगायचं. आपण मोठ्या मापाच्या शेळ्या त्या ठिकाणी आता कव्हर करणार आहे, तसेच मेंढरं कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल. जास्तीला वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. मित्रांनो बघून घ्या शेळी. बया कधी झाली खाली? कधी झाली खाली? ही जे का ते जाय पलीकडली आहे काय? कशा दाताला शेळी? 4 दात. बरं, आपली दिशी शेळी ना? बोकडा आहे 2 बोकडा आहे खाली. किती किंमत सांगता? 23. काय मागणी झाली का याला? झाली 19. 19 पर्यंत. बरं, ही याला झाली काय? ही दाताला कशी आहे? सायदाती. किती दिवस बाकी आहे तिला? 8-10 दिवस. 10 दिवस आहे. किती सांगता किंमत? 21. कितीपर्यंत होईल व्यवहारला बसतो? 16 पर्यंत सुटेल. बघून घ्या मित्रांनो, मोठ्या मापा शेळी 16,000 द्यायचे. अजून बाकी दिवस कच्चे अजून ना. मोबाईल नंबर द्या. 9307 बाहेर तिकडे गर्दी असल्यामुळे इकडे भरला काय सांगता? धन्यवाद. बघून घ्या शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये बैल बाजारामध्ये शेळी मेंढीचा बाजार भरलेला आहे. बाजारात प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी झाली. दोन्ही पार्ट्या जायच्या. हा पार्टी. गाव कुठलं आहे तुमचं? जवळ. काय नाव आहे तुमचं? काशीनाथ नामदेव नाही पुढे. बरं, गाभण नाही त्याला? नाही कधी गाभ जाते काय? जाते रे आता का. बरं, दाताला कशी येते? दाताला 1 चौशी आहे, 1 दुशी आहे. 1 2 दात 4 दात. बरं, काय किंमत सांगता जुडी? 21 11 21 15. 20,000ला सुटेल दोन्ही? नाही सुटत नाही द्या. 22 पर्यंत? 25 पर्यंत सुटते. 25 पर्यंत जुडी सुटेल. 22 पर्यंत द्यायची नाही. बरं, शेतकरी व्यापार आहे तुमचा? व्यापार आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या. 75 17 83 0714. बरं, आता शेळी पालन करणारला काय सांगताल तुम्ही? पार्ट्या शेळ्या घेऊन करावं का पाटर घेऊन करावं? करडाच्या शेळ्या घेऊन. करडाच्या शेळ्या घेऊन असलं नाही घ्यायचं. नाही परवडत नाही. कसं काय? 5 महिने सांभाळायला लागते त्या फोकात. बर. आणि करडा असली ती महाग जाते ना, पण 20,000 जाते. महाग असले तरी बी करडा शेळ्या परवडते. म्हणजे व्यायला झालेल्या घ्यायच्या, वेळेला झालेल्या किंवा करडाच्या. कितीपर्यंत मिळते त्या? 20-22 हजार मिळते. चांगल्या क्वालिटी. चांगल्या क्वालिटी. बरं, मग तिला 2 पिल्ली होते ते वर्ष 2 बी होते ते 1 6 महिन्यात नेलं होते. हा ठीक आहे, धन्यवाद. कॉन्टॅक्ट नंबर दिला का? दिला. धन्यवाद. मित्रांनो बघून घ्या, आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन शेळी मिडी बाजार रोडला भरला. किती दोन्ही पाठरोय काय? गाभण आहे का? गाभ आहे का? गाभ नाही. किती किंमत सांगता? घेतले केवढ्याला घेतले? 9.5ला घेतले. पाठरोय काय? पाठरोय काय? दिशे आहे काय आपलं? दिशे मधलं जाय. आणि ती शेळी काय आणले का तुम्ही? विकत घेतली? केवढ्याला घेतली मामा? 9.5ला घेतली, 10ला घेतली. 9.5ला घेतली, 10. ते शेळी 10ला आणि 9.5ला. पार्टी येल झाले कसं? नाही, साड्या सड्याच घेतले का? कशासाठी? मी तुमचा व्यवसाय आहे का शेळ्या? काय केलं? इकले रे तो किल्ली 2 होती नाही इकल्या सडी ठेवली. मग आता गाप कधी जाणार ती? गाप कधी जाणार बाबा ती? त्याचा बघायला पाहिजे, लावून बघायला पाहिजे, तपासून बघायला पाहिजे त्याला. बरोबर, ठीक आहे, धन्यवाद. हो, तुमच्याकडली आहे शेळी पार्टी? गाव कुठलं? जवळा जवळा. सांगोला जवळ. कुठल्या ब्रीडची शेळी आहे ती?
आपल्याकडले नाही देऊ किती किंमत सांगता येईल नाही तेवढं नाही नाही 15 झाले मगाशी 13 म्हणजे ते किती झालं खाली येऊन किती दिवस झाले 20 दिवस झाले कुठल्या बेड शिळे 30,000 मामा गाव कुठलं आहे भोवाळी नाव काय आपलं तुकाराम हजारे तुकाराम हजारे ही शिळी कुठल्या ब्रीडची दिशीच आहे बरं किंमत किती सांगितली काय मागितली मागितले कितीपर्यंत मग 27ला मागते 27ला शिंग नाही ती काय तिला नाही बरं खाली काय काय 2 पाटे त्याला काय क्रॉस बोकड हे केलं काय हां 2 बोकडं आहेत का पाठरा आहेत पाटायचे पट्टी द्या होय द्यायची किंमत काय होईल शेवट व्यवहारला बसली कमी जास्त होईल 27ला मागितले मी 30 सांग मोबाईल नंबर सांगा 9890 हं, 88 हं. 36 धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेतकरी शिळे चांगली आहे एकदम कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधून घेऊ शकता धन्यवाद तर मित्रांनो आज शेळ्या मेंढ्याचा बाजार म्हणजे सगळा मिक्स झालेला आहे त्यामुळे वेगळं काढायला अडचण येते बैल वगैरे असतील बाजारामध्ये गर्दी असल्यामुळं एखादा पशु मारण्याची शक्यता आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ इथं थांबूया आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आता तर शेळ्या मेंढ्याचा व्यवहार तर लाईव्ह रोडने चालू आहे मित्रांनो बघून घ्या जात तुम्हाला दाखवणार आम्ही आता ही व्हिडिओ आहे शेळ्या असतील मेंढ्या असतील अशा गाड्यावरती ठेवून आणून व्यवहारावरती त्यांचं तुमचा आहे बैल दाताला कसा आहे 4 दात आहे ब्रिडिंगला चालू आहे किती किंमत सांगता येईल 55 मागणी झाली याला काय मागणी झाली कितीपर्यंत मागते 45-48 त्याला झोपला का नुसता ब्रिडिंगसाठी वापरला दोन्ही केले काम शेती कामाला कशाला चाललंय प्रत्येक अवताल चालवला चालतंय चांगलं म्हणजे आपला खिलार बैलासारखं चालतंय व्यवस्थित बरं आणि ब्रिडिंगला तुमच्या गाय आहेत घरच्या घरचे आहे ते 2-4 ब्रिडिंगला वापरते ही कुठल्या ब्रीडमध्ये येते काय सांगता येईल त्याच्यामधलं आहे काय किती टक्क्यातला काही युट्यूबचं आहे हां नको तसं काय तेवढं काय माहीत नाही काय बरं ठीक आहे किती किंमत आणि कितीपर्यंत द्यायचं सांग 55 पर्यंत द्यायचं आहे आणि गाव तुमचं मानेगाव नाव काय हनुमंत मोरे हनुमान मोरे मोबाईल नंबर सांगा मोरे साहेब 91 30 62 24 42 ठीक आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चला मित्रांनो